हेमंत गोडसेंप्रमाणे भुजबळांना सुद्धा विरोध आहे असं दिनकर पाटील यांनी म्हटलेलं आहे। नाशिकच्या जागेसाठी भाजपकडून दिनकर पाटील हे इच्छुक उमेदवार आहेत। महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी मराठा उमेदवार हवा असं दिनकर पाटील यांचं म्हणणं आहे। छगन भुजबळांनी मराठा समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याचा महायुतीला नाशिकमध्ये फटका बसू शकतो असा अंदाज दिनकर पाटील यांनी वर्तवलाय। नाशिकच्या जागेवरून महायुतीकडून भुजबळ लढणार असल्याची चर्चा आहे। साहेब, आपण जवळपास 2 वर्षांपासून संपूर्ण जिल्ह्याचा मतदारसंघाचा आढावा घेताय। भुजबळांचं नाव कदाचित आज जाहीर होण्याची शक्यता आहे, आपली काय प्रतिक्रिया? खरं तर नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे, 400च्या पार आपल्याला जागा जिंकायच्या असताना आज आघाडीचा उमेदवार मराठा समाजाचा आहे आणि भुजबळ साहेबांनी मराठा समाजाच्या बाबत खूप विरोधात या महाराष्ट्रामध्ये वक्तव्य केलेले आहेत, बोललेले आहेत। त्याचा फटका हा आपल्याला या नाशिक लोकसभा मतदारसंघात बसेल। मी गेल्या 2 वर्षापासून मला पक्षाने सांगितल्यामुळे मी या नाशिक लोकसभा मतदारसंघात तयारी करतोय। ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटावी ही माझी खरी इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, सर्वच पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे। त्यामुळे ही जागा आपल्याला जर राखायची असेल तर मराठा समाजाचाच उमेदवार दिला पाहिजे आणि या ठिकाणी आघाडीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी आपण पराभूत करू शकतो। पण आता जी परिस्थिती आहे की भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी येते। जर भुजबळांचं नाव उद्या घोषित झालं तर आपली भूमिका काय असेल आणि आपल्यासोबत पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांची? संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सगळेच नाराज आहेत की ही जागा भाजपची आहे, भाजपला सुटावी आणि प्रचंड असा विरोध भुजबळ साहेबांना सुद्धा आहे। जसा हेमंत गोडसेंना विरोध आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी मी महायुतीच्या नेत्यांना एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांना विनंती करतो, हा प्रतिष्ठेचा विषय नाही, जागा जिंकायचा विषय आहे। आपण सगळ्या तिन्ही नेत्यांनी खास करून विचार केला पाहिजे, ही जागा घालू नका, समोर मराठा समाजाचा उमेदवार आहे, त्यामुळे अजूनही विचार करावा ही माझी विनंती आहे। भुजबळ साहेबांना त्यांनी राज्यसभेवर घेतलं तरी होईल आणि मग पूर्ण भारतभर त्यांना फिरवा, काहीच विषय नाही, परंतु या जागेत आज भुजबळ साहेब चालणार नाही। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।